नमस्कार. यश सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स जे आहेत ते सॉल्व करायची क्रॅमर्स रूलची मेथड आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे. याच्या आधी आपले दोन एक्सरसाइज झालेले आहेत. पहिल्या एक्सरसाइजमध्ये आपण काय बघितले तर कोइफिशियंट सेम करून लिनियर इक्वेशन कसं सॉल्व करायचं ते आपण बघितलेलं आहे. दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये आपण काय बघितले तर ग्राफिकल मेथड बघितली. ह्या दोन्हीही एक्सरसाइजच्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर ते पण तुम्ही बघून घ्या. आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे क्रॅमर्स रूलनं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे ते शिकणार आहे. आता बघा क्रॅमर्स रूल जो आहे हा या मेथडनं खूप सोप्या पद्धतीनं आपण काय करू शकतोय लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकतोय आणि बोर्डाला हे वापरून तुम्ही क्वेश्चन पण सॉल्व करू शकता आणि त्याचे आउट ऑफ आउट मार्क पण इझिली मिळवू शकता. आता क्रॅमर्स रूल जर आपल्याला यायला पाहिजे असेल तर त्याच्या आधी एक आपल्याला कन्सेप्ट यायला पाहिजे, ती आहे डिटर्मिनंट. मराठी त्याला म्हणतात निश्चयक. आता डिटर्मिनंट किंवा निश्चयकमध्ये काय असते तर अशा दोन उभ्या रेषा असतात. याच्यामध्ये इथं संख्या लिहिलेली असतात 2, 4, 5, वजा 1 अशा संख्या ज्या आहेत ह्या लिहिलेल्या असतात. ह्याला आपण म्हणतोय 2/2 चा डिटर्मिनंट. म्हणजे काय ह्याच्यात दोन आडव्या ओळी आहेत, दोन उभ्या ओळी आहेत, दोन उभे कॉलम आहेत. आता हे जे उभे आहेत ह्याला कॉलम म्हणायचं, हे जे आडवे आहे त्याला काय म्हणायचं रो. सो हा जो डिटर्मिनंट आहे तो काय आहे 2/2 चा डिटर्मिनंट आहे. असं तुम्ही 11वीत गेला आणि सायन्स जर घेतला तर 11वीत असं 3/3 चे डिटर्मिनंट हुडकायला तुम्हाला येणार आहेत. आता आपण 2/2 चे डिटर्मिनंट बघूया. आता काय करायचं बघा, ह्या डिटर्मिनंट सोडवताना हे आपण लिहितोय d = हे सोडवताना काय करायचं पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय येणार आहे बघा 2 × -1 -4 × 5. काय करायचं आपल्याला 2 × -1 मायनस कायम इथं मायनसच साइन असणार आहे 4 × काय असणार आहे 5. आता बघा 2 × -1 काय आलं -2 -4 × 5 काय आलं 20 -2 -20 किती आलं -22. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती झाली -22. एकदम इझी आहे डिटर्मिनंट हुडकणं. डिटर्मिनंट हुडकता आल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही तर क्रॅमर्स रूल जो आहे त्या क्रॅमर्स रूलनं आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला डिटर्मिनंट जो आहे तो फाइंड आउट करता यायला पाहिजे. आता बघा समजा असं लिहिलंय -5 -2 0 3. आता आपल्याला काय करायला लागेल डिटर्मिनंट हुडकायचं आहे -5 × 3 -0 × -2. -5 × 3 किती आलं -15 -0 न मल्टिप्लाय केल्यामुळे 0 आलं. सो आन्सर काय आलं डिटर्मिनंटचं -15. ओके. समजा एक डिटर्मिनंट असं दिलाय 3 -2 -1 -1. सपोज इथं -2 घेऊया. मग आता काय येईल बघा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3 × -2 -2 × -1. नेहमी लक्षात ठेवायचं पहिल्यांदा या दोन्हीचंच मल्टिप्लिकेशन करायचं 3 × -2 मायनस त्यानंतर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × -2 आलं -6 मायनस -2 × -1 आलं 2 -6 -2 किती आलं -8. आता आपल्याला काय करायचं आहे तर हे डिटर्मिनंट हुडकल्यानंतर आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे त्यातले जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करणार. बघा आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये हे 3 डिटर्मिनंट दिलेत आणि आपल्याला ह्या 3 डिटर्मिनंटची किंमत काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. सो आत्ताच आपण बघितलं डिटर्मिनंट कसा सोडवायचा असतो ते. तर डिटर्मिनंट सोडवताना पहिल्यांदा आपण ह्या दोन संख्यांचा गुणाकार करणार आहे, त्यातनं या दोघांचा गुणाकार काय करणार आहे वजा करणार आहे. बघा आता -1 × 4 -7 × 2. -1 × 4 किती आलं -4 -7 × 2 किती आलं 14. -4 -14 काय येणार आहे -18. ओके. इथं बघा
5 इंटू 0 मायनस 3 इंटू मायनस 7. 5 इंटू 0 किती येणार? कुठल्याही नंबरला 0 मल्टिप्लाय केलं की आन्सर काय येते? 0 येते. मायनस 3 इंटू मायनस 7 काय येणार आहे? मायनस 21. सो मायनस इंटू मायनस प्लस झालं. सो आन्सर काय आलं आपलं? 21. आणि लास्ट बघा, हे 7/3, 5/3, 3/2, 1/2 आहे. सो आता इथं काय करणार आपण? 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. आता काय होणार? यांचं मल्टिप्लिकेशन करा. इथं आलं 7, 3 इंटू 2 इथं आलं 6, मायनस 5 इंटू 3 आलं 15, 3 इंटू 2 आलं 6. बघा आता हा डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन होईल 7 मायनस 15 किती आलं? -8/6. याला 2 डिवाइड करा. -4 काय येईल? 3. 1 मार्काला डिटर्मिनंटच्या किमती, हे तुमचे जे बोर्डाचा पेपर आहे त्यात 1 मार्कचे जे क्वेश्चन येतात त्यामध्ये असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? 3x मायनस 4y इज इक्वल टू 10 आणि 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. आता क्रॅमर्स रूलनं ज्यावेळेला आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहे त्यावेळेला काय करायचं आहे बघा. पहिल्यांदा x आणि y चे टर्म्स एका साईडला आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला असं इक्वेशन लिहून घ्यायचं आहे. दिलं असेल तर काय प्रश्न नाही, दिलं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? x y एका साईडला, कॉन्स्टंट टर्म एका साईडला. आता आपण एक ट्रिक वापरणार आहे डिटर्मिनंट फाइंड आउट करायसाठी. ही ट्रिक काय बघा, तर हे इक्वेशन लिहिल्यानंतर याच्या डोक्यावर आपल्याला लिहायचं आहे 1, 2 आणि 3. हे तुम्ही पेन्सिलनं लिहायचं आहे पेपरमध्ये, कारण नंतर आपल्याला हे जे 1, 2 आणि 3 तुम्ही लिहिले हे पुसून टाकायचं आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला जो नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो आहे 12. काय नंबर आहे? 12. आता 12 नंबर लक्षात ठेवून आपण काय हुडकणार आहे? तर डी ची व्हॅल्यू हुडकणार आहे. आता डी कसं हुडकणार बघा. 12 नंबर म्हणजे बघा 1 जे लिहिलेलं आहे त्याच्या खाली काय लिहिले बघा? 3 लिहिले, इथं 4 लिहिले. 2च्या खाली काय लिहिले बघा? -4 लिहिले, 3 लिहिले. आता यांचा गुणाकार करा. हा डिटर्मिनंट जो आहे ते आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा आता 3 गुणिले 3 -4 इंटू 4. 3 इंटू 3 किती आलं? 9 आलं. -4 इंटू 4 किती आलं? -16 आलं. 9 मायनस इंटू मायनस प्लस झालं. 9 प्लस 16 आन्सर आलं आपला 25. सो आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळाली 25. आता डी झाल्यानंतर पुढे हुडकायचं. आता हे इक्वेशन एक्स आणि वाय या व्हेरिएबल मधलं आहे. सो डी नंतर आपण काय हुडकणार आहे? dx हुडकणार आहे. आता dx कसं हुडकायचं बघा. dx चा नंबर आहे 32. काय नंबर आहे? 32. सो डी 12 नंबर, dx किती नंबर आहे? 32 नंबर. आता 32 नंबर बघा इथं लिहिलेलं आहे. 3च्या खाली काय काय लिहिलंय? 10 आणि 5. 2च्या इथं काय लिहिलेलं आहे? -4 आणि 3. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. 10 इंटू 3 -4 इंटू 5. बघा 10 इंटू 3 किती येणार आहे? 10 इंटू 3 येणार आहे 30. -5 इंटू -4 येणार आहे -20. सो 30 प्लस 20 इज इक्वल टू किती येणार आहे? 50. ओके. त्यानंतर लास्ट आपल्याला हुडकायचं काय आहे? dy हुडकायचं आहे. सो इथे लिहिलं आपण dy आणि याचा नंबर दिला आपण 13. किती नंबर लिहिला dy ला? 13. सो आपण लक्षात काय ठेवायचं आहे? क्रॅमर्स रूल म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे 12, 32, 13. क्रॅमर्स रूल म्हणजे आपल्या लक्षात काय यायला पाहिजे? 12, 32, 13. आता dy मध्ये काय येणार बघा. इथं आपण dy च्या इथं नंबर 13 आहे. इथं लिहिलं 3, 4, 3, 4, 10 आणि 5. आता बघा इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 3 इंटू 5 -10 इंटू 4.
3 इंटू 5 किती आलं 15 आलं, -10 इंटू 4 किती आलं 40 आलं, 15 मायनस 40 किती आलं -25 आलं. किती आलं -25. सो आपल्याला काय झालं डी मिळालं, dx मिळालं, dy मिळालं. आता आपल्याला काय करायचं बघा, बाय क्रॅमर्स रूल, बाय बघा काय लिहायचं आपल्याला, बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलनुसार काय बघा, x ची व्हॅल्यू आहे dx अपॉन डी. मग dx किती आहे बघा, dx आन्सर आले 50. सो इथं लिहिलं 50 अपॉन 25 इज इक्वल टू 2. y काय आले dy अपॉन डी मायनस 25 अपॉन 25 इज इक्वल टू काय आले -1. सो आता आपल्याला लास्टला आन्सर लिहायचा इथं x, y इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण 2, -1 इज अ सोल्युशन. मराठीत काय म्हणणार आपण, ही उकल आहे. ओके. बघा आता सेकंड क्वेश्चन काय आहे, 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0, 6x इज इक्वल टू 8 - 5y. आता मगाशी आपण असं बघितलेलं होतं की एक्स वाय एका साईडला पाहिजे आणि कॉन्स्टंट एका साईडला पाहिजे. इथे सगळ्याच टर्म एका साईडला आहेत, इथं एक्स आणि वायच्या बाजूच वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, हे इक्वेशन प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहायला पाहिजे. मग प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे कसं लिहायचं बघा, हे -4 इकडे आणूया, म्हणजे आपलं इक्वेशन होणार आहे 4x + 3y इज इक्वल टू 4. जोपर्यंत तुम्ही हे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहित नाही तोपर्यंत तुमचे डिटर्मिनंटचे आन्सर्स करेक्ट येणार नाहीत आणि फायनल आन्सर पण करेक्ट येणार नाही. सो 4x + 3y इज इक्वल टू 4. आता बघा इथं -5y आहे, मगाशी आपण काय बघितलंय x y दोघं पण एकाच साईडला पाहिजेत. आता हे -5 इकडे आलं की काय होणार आहे +5 होणार आहे. म्हणजे हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो 6x + 5y इज इक्वल टू 8. आणि मग आता हे इक्वेशन याच्या खाली लिहूया आपण 6x + 5y इज इक्वल टू 8. आता हे दोन इक्वेशन आपले प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आले, एक्स वाय एका साईडला, कॉन्स्टंट टर्म एका साईडला. मग आपल्याला काय करायचं आहे, आपली ट्रिक आहे 12, 32, 13 ते लक्षात यायसाठी आपण वर पेन्सिलनं लिहायचं आहे 1, 2 आणि 3. आता आपण डी ची व्हॅल्यू लिहिणार आहे. डीच्या इथला नंबर किती आहे बघा 12 नंबर म्हणजे किती आलं इथं 4, 6, 3, 5. आता ह्यांचा गुणाकार करूया, 4 × 5 -6 × 3. 4 × 5 किती आले 20 - 18 इज इक्वल टू 2. त्यानंतर dx 32 नंबर आहे बघा 4, 8, 3, 5. सो 4 × 5 -3 × 8. 4 × 5 आलं 20 - 24. 20 - 24 किती आलं -4. त्यानंतर dy बघा, dyचा नंबर आहे 13, 4, 6, 4, 8. सो 4 × 8 -4 × 6. आता 4 × 8 किती आलं 32 -4 × 6 किती आलं 24. 32 - 24 किती आलं 8 आलं. सो आता आपल्याला फायनली इथं व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. dx काय आहे बघा, dx आहे -4, dy आहे 2, आन्सर काय आलं -2. इथं बघा dy ची व्हॅल्यू किती आहे, dy किती आहे 8, d किती आहे 2, 8/2 किती आलं 4. सो फायनल आन्सर काय येणार आहे x, y इज इक्वल टू -2, 4 इज अ सोल्युशन, म्हणजेच ही उकल आहे. थर्ड क्वेश्चन काय बघा, x + 2y इज इक्वल टू -1, 2x - 3y इज इक्वल टू 12. आता आपली ट्रिक आहे त्यानुसार काय करायचं आहे, पहिल्यांदा ह्याच्या डोक्यावर 1, 2, 3 लिहून घ्यायचं आपल्याला.
1 2 3 लिहिल्यानंतर पहिलं लिहायचं आपल्याला डी. डीचा नंबर किती आहे 12 आहे. मग आता 12 नंबर म्हणजे बघा इथं आता इथं काही लिहिलेलं नाही आहे म्हणजे ह्याचा कोइफिशियंट 1 आहे. सो 1 इथं आलं 2 त्यानंतर 2 आणि वजा 3. आता मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू -3 मायनस 2 इंटू 2 काय येणार बघा 1 इंटू -3 येणार -3 -4 -3 -4 काय येणार आहे -7. त्यानंतर dx बघा काय आहे -1 12 2 -3. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण -1 इंटू -3 -2 इंटू 12 -1 इंटू -3 किती आलं 3 आलं -2 इंटू 12 किती आलं 24 आलं. आता बघा बरेच मुलांचं पेपर चेक करताना असं लक्षात येतं की साईनमध्ये मार्क सगळ्यात जास्त जातात आणि त्यात पण बेरीज वजाबाकीत खूप जास्त जातात. आता काय करायचं आपल्याला तर इथं सबट्रॅक्शन करायचं आहे. मग सबट्रॅक्शन करताना काय करायचं जो मोठा नंबर आहे त्यातनं लहान सबट्रॅक्ट करा. 24 - 3 किती आलं 21 आणि मोठी संख्या जी आहे त्याचं साईन मायनस आहे सो इथं आलं -21. सो साईनच्या बाबतीत अजिबात चुकायचं नाही कारण ते चुकलं की तुमचे मार्क काय होणार आहेत जाणार आहेत. ओके dy बघा 13 आहे इथं किती येणार आहे 1 2 -1 12. मग परत मल्टिप्लिकेशन केलं 1 इंटू 12 मायनस 1 इंटू 2 1 इंटू 12 आलं 12 मायनस -1 इंटू 2 येणार आहे -2. मग हे मायनस इंटू मायनस प्लस झालं 12 प्लस 2 इज इक्वल टू किती येणार आहे 14. सो आपल्याला dy ची व्हॅल्यू जी आहे ती किती मिळणार आहे 14 मिळणार आहे. सो आता बघा dx अपॉन d किती येणार dx किती आहे -21 d किती आहे -7. मग मायनसला मायनस कॅन्सल झालं 7 3 जा 21. त्यानंतर इथं बघा dy ची व्हॅल्यू किती आहे 14 d ची व्हॅल्यू किती आहे -7. मग आन्सर येणार -7 2 जा 14 सो आन्सर येणार -2. सो आपल्याला काय मिळणार x, y इट इज 3, 2 -2 इज अ सोल्युशन. क्वेश्चन 4 मध्ये काय दिले बघा 6x - 4y बरोबर -12 8x - 3y बरोबर -2. सो पहिले स्टेप काय आपली तर इथं आपल्याला नंबर लिहायचे 1 2 आणि 3. हां नंबर काय लिहिले आपण 1 2 आणि 3. परत डी च्या इथं बघा 12 लिहिलेलं आहे सो डी चे नंबर काय येणार आहे 6 8 -4 -3. आता 6 इंटू -3 -4 इंटू 8. मल्टिप्लिकेशन करताना 6 न -3 ला मल्टिप्लाय करायचं आहे मध्ये मायनस साईन द्यायचं आहे आणि इथं ब्रॅकेट वापरायला विसरायचं नाही. बरेच मुलं इथं ब्रॅकेटच वापरत नाहीत मायनस लिहितात परत मायनस लिहितात तर त्याच्याऐवजी काय करायचं आहे आपल्याला ब्रॅकेट वापरायचं आहे. -4 इंटू 8 सो 6 इंटू -3 किती आलं -18 आलं. -4 इंटू 8 किती आलं -32 आलं. बघा आता मायनस इंटू मायनस केलं की प्लस आन्सर येत आहे म्हणजे काय येणार आहे -18 प्लस 32. आता 18चं साईन बघा मायनस आहे 32चं साईन बघा प्लस आहे म्हणजे एक नंबर आहे त्याचं साईन मायनस आहे एका नंबरचं प्लस आहे. सो अपोजिट साईन ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे वजाबाकी करायची आहे. वजाबाकी कशी करायची तर मोठी संख्या त्यातनं लहान संख्या आपल्याला वजा करायची. सो 32 - 18 किती आलं 32 - 18 14 आणि मोठी संख्या काय आहे 32 तिचं साईन प्लस आहे सो आन्सरचं साईन प्लस येणार आहे. त्यानंतर dx बघा काय येणार -12 -2 त्यानंतर -4 -3. आता यांचं सॉल्व करूया आपण -12 इंटू -3 -4 इंटू -2. आता -12 इंटू -3 काय होणार बघा 36 मायनस इंटू मायनस आहे प्लस येणार इथं मायनस साईन
ॲज इट इज. -4 इंटू -2 काय येणार 8 येणार. 36 - 8 किती येणार आहे 28. ओके. त्यानंतर dy बघा 13 लिहिलेलं आहे. सो इथं 6 8 इथे येणार -12 -2. सो 6 इंटू काय येणार आहे 2 -12 इंटू काय येणार आहे 8. आता 6 इंटू -2 काय येणार -12 -12 इंटू 8 काय येणार बघा -96. आता हे मायनस इंटू मायनस प्लस झालं. -12 + 96. परत सेम बघा, ह्याचं साईन मायनस आहे, ह्याचं साईन प्लस आहे. दोन्हीचे साईन काय आहेत अपोजिट आहेत. साईन अपोजिट असलं की काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. 96 मधनं 12 सबट्रॅक्ट करा. किती आलं 84. 80 किती आलं 4. 6 - 2 आलं 4. 9 - 1 आलं 8. 96चं साईन प्लस आहे म्हणून ॲन्सरचं साईन पण प्लस आहे. सो dx अपॉन डी बघा आता. dx अपॉन डी काय येणार 28 अपॉन 14. 14 2 = 28. 84 अपॉन 14 आन्सर येणार आहे 6. सो आपलं फायनल आन्सर येणार आहे x, y इज इक्वल टू 2,6 इज अ सोल्युशन. बघा आता जो 5th क्वेश्चन आहे त्यात काय दिले 4m + 6n 54 आहे. 3m + 2n 28 आहे. तर ह्या गणितात काय झाले बघा a आणि b नाही दिलेलं, सॉरी x आणि y नाही दिलेलं, काय दिलेलं आहे m आणि n दिले. आता m आणि n दिले मग आन्सरमध्ये काय चेंज होणार, प्रोसेसमध्ये काय चेंज होणार आहे का, तर इथं आपल्याला dx च्या ऐवजी काय लिहायचं आहे dm लिहायचं आहे. इथं काय लिहायचं आहे dn लिहायचं आहे. आणि आन्सरमध्ये पण आपण m आणि n लिहायला विसरायचं नाही आहे. बरीच मुलं पेपरमध्ये काय करतात, आमच्या इथं क्लासमध्ये ज्यावेळेला वीकली टेस्ट होतात त्यावेळेला टेस्ट झालं की पेपर चेक करताना आमच्या लक्षात येते की मुलं काय करतायत, इथं फक्त इक्वेशन असते m आणि n मध्ये, इथं लिहितात x आणि y. आता आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे m आणि n मधलं इक्वेशन असेल तर dm आणि काय लिहायचं आहे dn लिहायचं. बघा आता पहिल्यांदा आपण इथे लिहिलं 1 2 आणि 3. आता हे लिहिल्यानंतर इथे लिहूया d 12 नंबर आहे बघा 4 3 6 2. मग काय होणार 4 × 2 - 6 × 3. 4 × 2 काय आलं 8 - 6 × 3 काय आलं 18. आता बघा 8चं साईन प्लस आहे 18चं मायनस आहे. अपोजिट साईन असलं तर सबट्रॅक्शन होणार. 18 - 8 किती आलं 10 आणि साईन काय आलं तुमचं मायनस, कारण 18 ह्या दोनपैकी ग्रेटर नंबर आहे, ग्रेटर नंबरचं साईन मायनस आहे, जो आन्सरला साईन मायनस आहे. त्यानंतर डीएम बघा 32 आहे. इथे आलं 54 28 6 2. आता इथं येणार 54 × 2 - 6 × 28. 6 × 28. सो इथं आलं बघा 4 2 = 2 4 = 8. इथं आलं 108 मायनस 168. ओके. बघा आता 120 आणि 48. ओके. सो आता इथं आन्सर काय येणार आहे 168 मधनं 108 मायनस करा. आन्सर काय येणार आहे -60 येणार आहे. dn बघा काय आहे 13 आहे. सो इथं लिहा 4 3 54 28. So 4 × 28 - 54 × 3. सो काय आलं बघा 4 × 28. 4 8 = 32. 4 2 = 8 + 3 112 minus 3 4 = 12. 3 5 = 15 + 1 162. सो आन्सर काय येणार आहे याचं -50. सो आता dm अपॉन d काय येणार बघा -60 अपॉन -10. सो आन्सर काय आला 6. dn अपॉन d काय येणार आहे -50 अपॉन -10. आन्सर काय येणार आहे 5. सो आपला आन्सर काय येणार आहे
6,5 हे आपलं आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन जो आहे तो काय बघा, 2x + 3y = 2, x - y/2 = 1/2. आता हे इक्वेशन नेहमीच आहे तसंच आहे, पण या इक्वेशनमध्ये काय झालंय तर डिनॉमिनेटरमध्ये टर्म्स आलेले आहेत 2y, इथं 2 आहे आणि आपल्याला हे 2 काय करायचं आहे, आपल्याला हे नको आहे कारण ह्याच्यामुळे आपलं गणित जास्त अवघड होतं आहे, आपल्याला ते अजून सोपं करायचं आहे. मग सोपं कसं करायचं बघा, तर हे जे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे हे इलिमिनेट करायला पूर्ण इक्वेशनला, सगळ्या इक्वेशनला आपण काय करणार आहे, 2 न मल्टिप्लाय करणार आहे. सो 2 न मल्टिप्लाय केलं काय आलं, 2 × x - 2 × y/2 = 2 × 1/2. सो 2 × x काय आलं, 2x हे कॅन्सल झालं, इथं आलं y हे कॅन्सल झालं, इथं आलं 1. सो आता हे एक इक्वेशन आलं आणि हे दुसरं इक्वेशन आलं. हे दोन्ही इक्वेशन आपण काय करूया, एका खाली एक लिहूया. 2x + 3y = 2 आणि 2x - y = 1. आता काय करायचं आपल्याला, सगळ्यात पहिलं इथं लिहायचं नंबर 1, 2, 3. मग डी काय आहे बघा, डी काय आहे 12. 12 म्हणजे आलं 2, 2, 3, -1. मग इथं आलं 2 × -1 - 3 × 2. 2 × -1 काय येणार आहे, -2 -6. आन्सर आलं -8. त्यानंतर आता हे dm येणार नाही आहे, इथं काय येणार आहे, dx आणि dy येणार आहे परत, dx dy. सो dx बघा काय आहे, इथं 32 लिहिलंय. सो 2, 1, 3, -1. सो इथं आलं 2 × -1 - 3 × 1. सो 2 × -1 आलं -2 -3. आन्सर आलं -5. त्यानंतर dy आलं, किती येणार आहे बघा, dy 2, 2, 2, 1. सो 2 × 1 - 2 × 2. 2 × 1 काय आलं 2 -2 × 2 काय आलं 4. 2 - 4 काय आलं -2. सो आता आपला आन्सर काय येणार बघा फायनल, dm. हे dm आहे, dmच्या ऐवजी आता dx येणार आहे आणि इकडं पण x येणार आहे, इथं y येणार आणि इथं काय येणार आहे, dy येणार. बघा आता dx/d, dx आहे -5 अपॉन -8. सो आन्सर आला 5/8. dy/d बघा, इथं येणार आहे -2 अपॉन इथं येणार आहे -5. मायनस कॅन्सल झालं, आन्सर आलं 2/5. सो x, y = काय आलं 5/8, 2/5 इज अ सोल्युशन. सो हे सोल्युशन आपलं झालेलं आहे. आता इथं आपला प्रॅक्टिस सेट जो आहे त्यातला 3rd क्वेश्चन आपला कंप्लीट झाला आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे डिटर्मिनंटची, ती इझी आहे म्हणून आपण सगळ्यात लास्टला घ्यायला लागलो आहे. स्वतः ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहे. इथं तुमचा हा जो एक्सरसाइज आहे तो काय होतोय, कंप्लीट होतो. क्वेश्चन 1 बघा, इथं डिटर्मिनंट दिलं आहे 3, 2, 4, 5. आपल्याला हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता 3 × काय येणार आहे 5 मायनस इथं काय येणार आहे 2 × 4. 3 × 5 काय येणार आहे 15. 15 - 8 किती येणार आहे 7. ओके, इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता तुम्ही क्रॅमर्स रूलच्या सहाय्यानं सगळे लिनियर इक्वेशन जे आहेत हे सॉल्व करू शकताय. फक्त आपल्याला नंबर काय लक्षात ठेवायचा आहे, नंबर लक्षात ठेवायचा आहे 12, 32, 13. हा नंबर तुमच्या लक्षात राहिला की तुम्ही क्रॅमर्स रूलनं इझिली काय करू शकताय, लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकता. थँक्यू.